मी तर म्हणतोय या अवलादी ठेचल्या नाही पाहिजे, या अवलादी डायरेक्ट नष्टच केल्या पाहिजे. या समाजासाठी घातक नाही, यांचा समाजासाठी उपयोग होणार नाही आणि हे स्वतःसाठी जगू शकत नाही, हे त्यांच्या आईबापालाही सुखाने जगून देत नाही आणि समाजाला यांचाही काही उपयोग नाही. मी तर म्हणतो यांना ठेचलंच पाहिजे आणि यांना कायद्याने ठेचलं पाहिजे, आयुष्यभराची अद्दल घडवली पाहिजे. हे माझ्याच बाबतीत नाही तर प्रत्येकाच्या बाबतीत होते, पण ह्याच्यात कोणी ना कोणी लक्ष घाललं पाहिजे. कोणी म्हणते जाऊ द्या जाऊ द्या, पण मी म्हणलं आता यांना ठेचलं पाहिजे. कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ नाही सोकावला पाहिजे. आम्ही तुमच्या घरचं खातो का? तुम्ही कोण आहेत? तुम्ही शरीरावरून बोलणारे कोण आहेत? तुम्ही काय आहेत? बरं, आपण तुमची लायकी दाखवू शकत नाही, मग तुम्ही स्वतःहून सोशल मीडियावर स्वतःची लायकी का दाखवताय? आईबापांनी त्यासाठी तुम्हाला मोठं केलं आहे का? अरे करा ना कष्ट. UP-वाली बिहारवाली येऊन कष्ट करतायत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठी मुलाला, मराठी माणसाला पुढं जाताय तर त्याला मागं ओढताय. काय तुम्हाला म्हटलं पाहिजे?